गणेश पर्व संघर्षापासून जिल्हा परिषद सदस्य विषयापर्यंतची एक प्रेरणादायी गाथा. स्वप्न बघणं आणि ते पूर्ण करण्यासाठी अंगात अंगार बाळगणं प्रत्येकाला जमतं असं नाही, पण काही तरुण असे असतात जे स्वतःच्या व्यवसायासोबतच समाजाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचतात. अशी जिद्द आणि चिकाटी बाळगलेले एक तरुण नेतृत्व म्हणजे गणेश बोत्रे. खालुंबे गावातील तरुणांना एकत्र घेऊन गणेश बोत्रे यांनी आपल्या सामाजिक प्रवासाची सुरुवात केली. औद्योगिक वसाहतीमधील युवकांना आणि युवतींना भेडसावणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे दिलाय. 2011 पासून गावागावात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्या गणेश बोत्रे यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले. भविष्यात हे तरुण नेतृत्व राजकारणात मोठा अडथळा ठरेल या भीतीनं त्यांच्यावर अनेकदा राजकीय दबाव आणला गेला आणि अडचणी निर्माण केल्या गेल्या. पण हा तरुण कधीच डगमगला नाही आणि आपले समाजकार्य अविरतपणे सुरू ठेवलं. समाजकारणाला राजकारणाची जोड देण्यासाठी जेव्हा त्यांनी पावले उचलली तेव्हा राजकारणाचे वास्तव एका झटक्यातच त्यांच्या समोर आलं. अचानक त्यांच्या निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीची धाड पडली आणि संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली की आता गणेश बोत्रे यांचं काही खरं नाही. पण हा तरुण हार मानणारा थोडीच होता. या मोठ्या धक्क्यातून सावरत त्यांनी दुप्पट जोमानं आणि ऊर्जेनं पुन्हा औद्योगिक परिसरातील गावे पिंजून काढली. कुणाचे सुखदुःख असो किंवा मदतीची हाक, गणेश बोत्रे प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यांच्या राजकारणाचा प्रवास अतिशय रंजक राहिला, कारण ते ज्या जिल्हा परिषद गटासाठी निवडणुकीला सामोरे जाणार होते त्या गटाची रचना एका मागोमाग तब्बल 3 वेळा बदलण्यात आली. ज्या गावांमध्ये त्यांचा फारसा जनसंपर्क नव्हता अशी गावे सुद्धा त्यांच्या गटात डांबण्यात आली. पण डोळ्यांसमोर ध्येय असेल तर कोणतीही गोष्ट अशक्यच नाहीये या युक्तीनुसार त्यांनी माघार न घेता पक्का निर्धार केला. शासनाच्या उदासीनतेमुळे निवडणुका लांबणीवर पडत होत्या, पण अखेर 2026 मध्ये जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या आणि संपूर्ण नाणेकरवाडी महाळुंगे गटात गणेश पर्व ही चर्चा रंगू लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आणि गणेश बोत्रे यांना तीव्र धक्का बसला. एका बाजूला अत्यंत दुःख आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागली. विरोधकांनी अत्यंत हीन पातळीवर टीका केली आणि उपरोधी शब्द वापरले, परंतु एका शब्दाने सुद्धा प्रत्युत्तर न देता गणेश बोत्रे यांनी आपल्या कामाच्या जोरावर प्रचारावर भर दिला. अखेर विरोधकांना तब्बल 3000 मतांच्या मोठ्या फरकानं पराभूत करत त्यांनी 4 मुंड्या चित केलं. नाणेकरवाडी महाळुंगे गटातील तरुणाईचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता स्थापन झाल्यानंतर गणेश बोत्रे यांना विकास कामांसाठी आणखीन बळ मिळालं. आज कंपनी कामगारांचे प्रश्न, अतिवृष्टी, पूरस्थिती, वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरुस्ती, शाळा, आरोग्य आणि पाणी यांसारख्या प्रत्येक जटिल समस्येवर ते अहोरात्र कार्य करतायत. सर्वसामान्य नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असणारा हक्काचा माणूस म्हणून त्यांनी अल्पावधीतच अफाट जनमानसात आपलं स्थान निर्माण केलं. अशा या बुलंद इराद्याच्या संघर्ष योद्ध्याचा 31 जुलै रोजी वाढदिवस आहे. नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटातील तमाम नागरिक, माता भगिनी आणि मित्र परिवाराकडून गणेश बोत्रे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष आणि यशस्वी प्रदान करो हीच सदिच्छा.